तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. काय करायला लागली का? बापूला आमटी करते. खरंच आमटी करते का तुकडा करते? हा, इथं दिसत आहे की चपातीचे तुकडे मोडून ठेवलेले. अगं बापूला ह्याचा तुकडा आवडतात, भाकरीचा, ज्वारीच्या भाकरीचा. भाकऱ्याच्या शिल्लक राहायला दोनच करतोय तर कुठं राहायचं शिल्लक? काय करायचं लय करून? खायला माणसं थोडी नाही. पण काय करते तू चपातीच तुकडा? गाईला चारून टाकायचे तर उगाच. चपातीच्या वर चपाती लेकर खात नाही ती भाकरी तर लय करून काय करायचं? अगं पण तुकडं का करते तू? गाईला चारायची ना, ताजी भाकर खायची असते आई. नाही तसं शिल्लक राहत, पण काल पोरं जेवण आले घरी त्यामुळे दोघाच्या दोन राहिले. दुपारी राहिले तर राहिल्या, गाईला चारायच्या, वाया नाही जात. आमटीतलं तुकडं करते का? बरं कर, मी येते गायींचं बघून. त्याला मोकळ्याला त्याला मोकळ्याला कांदा चिरायला कर. मग मी सांगायचं मला, मी दिलं असतं तुला करून. पण शिळं अन्न खाऊच नाही बघ आता. आणि आता ह्या उतरत्या वयात तर खाऊच नाही, पोटाला त्रास देतं. खातच नाही मी, मोकळं केलं तर खाते तुकडं. अगं लय दिवस झालं मला बापूला ज्वारीच्या भाकरीचं तुकडं खावाटायला. आम्ही सगळे तिघे जणी बाया केले घरी, म्हणजे चिवडा चिवडा ती पण असल्यावर खाऊ लागतात. सगळे खाते ते वाढल्यावर तुकडं मोकळं केल्यावर. तुमच्याकडे चपात्या राहते ते. तुमच्यात माणसं जास्त आहे ती, मग एखादं आलं गेलं, मग एखाद्या वाटलं पोरं हे जेवण बाहेरनं जेवण आल्यावर मग राहते राहतं. चपात्या करावंच लागतं. इतकं टाकून देऊन काय करायचं? बरोबर आहे, नसल्यावर त्याची हिंमत कळते. आता इथे शिल्लकच राहिलं नाही. शिल्लक राहत नाही माझ्या. आजच राहिलं ते पोरं रात्री गावात जेवण आले का दुपारी. हा राहिलं नसतं. चल मी येते गाईंचं बघून. धार काढायला आज बापू गेला, उठायला त्याला जमलं नाही लवकर. सोडून नको, तुला नाही जाणार, सोडून देते वाजलं जरा. बघू संध्याकाळी जमलं तर काढू मग. बरोबर, एक टाइमच धार काढते मी गाईंची. वाटतं मला जायचं हाताला इसका बिस्का बसला. नको आपलं, नाही सोडून देते सरळ. काय ते सोडून पिवली ते जायला देते कुठं नको आली नाही. एक टाइम तर आपण धार काढतच नाही. चल येते सोडून. काय 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 एकदाची सुट्टी आम्हाला 9 दिवसाची. 9 दिवसाची सुट्टी. मग काय आठवडाभर दिली. आठवडाभर सुट्टी. आता परत टेन्शन नाही, आता परत स्कूल बस येते आहे ना. बरोबर. ह्याने काय केलं का आज? बोला हरवला पाहिजे. काय चाललंय? काय चाललंय? बॉल आणलाय नवीन, माहिती आहे मला. हां आजी लागल. काय म्हणतोय सांगा, तुमच्या दोघांचं बोलणं नेमकं काय चाललंय मला कळू द्या. तुला पटल काय सांगितलं तर? नाही पटायचं. कोबीची भाजी खायची नाही, त्याच्या वाटणीची मी खाते. एका बटाट्याची भाजी करून देते. करा. हा इकडे तोंड 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 तोंड, इकडे इकडे कर की, इकडे फिर की. उन्हाकडे कॅमेरा नीट येत ना, असं कर. आता कर, आता कर की. नाटक नाटक जाऊ दे. चल ए, तू खाणार का नाही भाजी कोबीची? चांगली केली असते म्हणजे मी भाज्या चांगल्या करत नाही करत. बरं, एका माळाचं मनी आणि ओवाय नाही कुणी. त्या दिवशी भाजी कसली केली सांग मला. त्या दिवशी कोबीची भाजी बिघडली होती आत बाहेर, पण आज छान केली. त्या दिवशी कोबीची भाजी बिघडली. काल ती कशाची केली का परवा दिवशी? कशाची केली? डाळीची. छान केली, छान केली. काय छान केली ती? करपली होती सगळी, खाली चिटकून बसली होती. सगळी कुर्दी सगळी कुर्दी सगळी खालची राहिली मला. अरे मला लागेल की इकडं लागला तर बोल. लागत तुला ठेवेल का मी महाग. आता बोला रे, विषय राहिला अर्धा. कशाला की म्हणजे तू बॉल सारखं हाणते मला. काल बी लागला तुझा बॉल. त्याने बॉल जर नाही ना नीट खेळा बाहेर, घरात जर खेळायला लागला एक दिवशी तर मग बॉल माझ्या ताब्यात येणार आहे. म्हणजे डोकं तुटायचे अजून तुला. नाही 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 ऐकलं माझं तर बॉल माझ्या ताब्यात येणार आहे. बॉल आणि आपण पांढरा शर्ट घातलेला आहे, विसरू नका. आपला रंग करा भिडे. मालिकेतला आठवलं काय? चला चला, बास बास बापू बास.
फ्रेश व्हा आणि जेवण करा. चला का भाजी करायचीच. आजी लागली ना आधी लगेचच. नाही हा कसं हसू येत आहे आम्हाला. चला. अरे काय लावलंय तू तसं पेले ते ग्लास आहे इथं ग्लासमध्ये घ्यावं. तसं पहिले येत आहे का दम भरला म्हणजे ते भरणारच. त्याला तोंड लावायचं पाणी खाली पडू द्यायचं नाही. ते पाणी प्यायचं काय म्हणतात त्याला. हा ते आणायला पाहिजे रे. लक्षातच राहत नाही. तिकडे होते थोडं. अरे पण तुझा नारळ नव्हता. नाही पाणी तू मी फोडलंच नाही तुम्ही लगेच गेला म्हणून. सकाळी तासभर बसली तिथं. मग ते असे आणून दिलं की तुला. तुम्ही भाजी आवडत नाही म्हणून रस करायला लावला नंतर. मग मी काय काय करू. आणि मी काढून ठेवलं होतं नारळाचं बघ. तुम्ही काय घेतलं नाही पाणी काढून त्यातलं नुसतं. चटणी काय आहे आता. मी बसली होती वाच करते. काय उत्तापन चटणी उत्तापन. आता मामाकडे जा आणि मामाच्यातलं तांदूळ घेऊन ये. इडलीच आपल्याकडे असतं ना इथं. इडलीच तांदूळ सगळं संपलं. जाऊ का मी. आता नाही आता नाही आता नाही का जाऊ. लगेचच फुराळाच बघ. आणि ती सुरी लागल पाणी संपलं ना ऐकत जा मग. आणि आंब पिकलं ते खावा. आंब्याच्या सगळ्या आंब्याच्या पोळ्या बनवून टाकणार आहे नासून. पोळ्या मग नासून चालल्यात की खायचं कधी. अगं खाती की आता 2 दिवस पेपरचं. बघती तर आंबा कसला पिवळा जरच झालाय सगळा. आजीने ज्वारीत पुरला होता म्हणते मी. तुझं माया काढायचं कुठला आंबा तुला काय सुद्धा माहिती कुठला. आई मला पाहिजे तर काय त्यातच आहे तर. नाही त्यात नाही ताट होत ते ताट ती धुवून ठेवलेलं ताट होतं आंब्याचं. कुठे गेलं. हो का ते आजीने ह्याच्यात म्हटलं. हा, मग हीच आहे तीच आहे आंब. मला लगेच कळतं आंब. तीच आहे तर. मला दिसत नाही तर. मग मी काय करू. अगं सांगितलं त्याला मला खायचं तर. अगं काल एवढी म्हणली होती ना पण मी. पाटी भरलेली आहे. 2-2 पाट्या भरलेल्या आहेत त्यात तरी भान नाहीत तुमची. पण मी म्हटलं होतं मला त्यातलं आंबट ठेव. बाय मी काय हुडकून आणले त्यातलं. तू हिथं एक्स्ट्रा म्हणायचं त्यातलं. बापू शिस्तीला घे जरा. घरचं आंबा तुमच्या पडलेलं आहे. पाखरं खाते ती एखादा गवतोय. हे आहे ते तिकडलं आंबा इथं खावा काय आंबाच आहे ना. आम्हाला घरचंच पाहिजे त्याला. मग चला जा आज पण मला झाडाचं तोडू आज. सांगते काय झाडाखाली जावं. बाई तू अशी आहे ना सगळं संपल्यावर मागणार आहे. अगं पण हाय की आता. चांगलं बघून आणतो. नाचत बसायची सवय आहे तुला. आता खा कच्चा आंबा. दोघाला एक येते. दोन्ही ती सोबत. असं आता ऐकणार नाही. दोन्ही. मी जाऊ दोघाला एक एक. बापू त्या 2 जाऊ, आणते तुला. काय रे ती म्हणते क्यूब कुठे आहे. क्यूब हेच तिला विचारत होतं थोड्या दिवसापूर्वी बाप्पाला पाहिजे होता खेळायला. मग ती म्हणते आजी कुठे आहे. काय म्हणते मुंबईत तिकडून आलो आता खेळायला. खेळायला गेलता. चालतं बरं मी गाईच नाही येते वैरण टाकून. आई इकडे बसली झाडाखाली. का गाई आई का ग का बसली इकडे अशी पटांगणात येऊन. आ कर्म नाही म्हणून बसली काय. बाहेर बरं वाटतंय हवेला बसायला जरा. कुठे करायचं आलं काही तिकडे. राहत नाही पाला. आता उन्हाळ्याचं वारा असल्यावर पडणारच खाली. मी गाईच नाही वैरण टाकाय म्हणलं. तुम्हाला माहितीच नाही इकडे आली. बसली कर म्हणा वैरण टाकून घेते मी. हाय हाय इथनं वस्त्याच्या मधनं वाटाय जावा. हो कुठं जायचंय. काय मेंढर तिकडे गेली काय. बर कुठं बसला होता.
कॅमेरा आहे कॅमेरा हाय की तुमची कुत्री आहे दिव्या वाटतंय हा थांबा देते त्यांना फोन लावायचा होता त्यांच्या माणसासनी फोन लावून दिला ए गट्टे गप गट्टू गप गट्टू इकडे चाल जीवन खरंच अवघड आहे हो प्रत्येकाचं जीवन अवघड आहे ह्यांची माणसं पुढं जातात मेंढरं घेऊन ह्यांना त्यांच्या मागे जायचं असतं कॉन्टॅक्ट करायचं अवघड असतं खरंच अवघड जीवन आहे पण त्यांना त्याचं काही वाटत नाही आपापलं जीवन जगण्यात माणूस सुखी आहे ते त्यांच्या जीवनात आनंदी आहेत आपण आपल्या जीवनात आनंदी आहे गट्टू काय रे हा का तसा करतो डॉन गप्पा बस डॉन चल घरी त्यांची करडं कोंबड्या सगळं त्या घोड्यांवरती बांधलेलं असतं बारकी कुत्र्यांची पिल्लं छान वाटतं बघायला डॉन गप काय चाललेत गप्पा काय चाललेत गप्पा म्हणला ग बापू सांगितलं आल्या म्हणजे आज लय भीती वाटली म्हणजे इथं गाड्यात का लांब होता का पुढे भीती नाही वाटली मग नाही वाटली बापू 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 म्हणलं अगं मला भीती वाटते सांगितलं तर लेकरांना अगो बाई आपल्या इथे काल होता साप ट्रॅक्टरवर अडचणीत आपण राहतो त्यामुळे भीती वाटते आपल्याला इथं असं लांब कुठे दिसलं की काय वाटत आपण इथं राहतो इथं दिसला की भीती वाटते ना मनाला अगो केवढा मोठा होता 6 फुटाचा साप होता बाई असं होता तेवढाच होता इथं परवा दिवशी घरी आणि सोनेरी कलरचा होता आजचा का असा रस्त्याला पुरा पसरला होता पिवळा जरा होता पिवळ्या फुलासारखा कलर